पुणे लोकसभेच्या रणधुमाळीत आता नवा ट्विस्ट आल्याचं पाहायला मिळतंय। सुरुवातीला अपक्ष म्हणून लढण्यावर ठाम असलेले वसंत मोरे यांनी आता वंचितचा झेंडा हाती घेतलाय। त्यामुळे आता पुण्यात तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे। राजमार्ग सोडून मनसेला जय महाराष्ट्र ठोकलेल्या वसंत मोरे यांना अखेर राजकीय मार्ग सापडलाय। गेल्या काही दिवसांपासून वसंत मोरे यांनी सर्वच राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या, मात्र कुठेच राजकीय सूर जुळले नाहीत। कालपर्यंत वसंत मोरे यांच्यावर कोणता झेंडा घेऊ हाती अशी परिस्थिती निर्माण झाली होती। मात्र अचानक वंचित बहुजन आघाडीची तिसरी यादी जाहीर झाली आणि या यादीत पुण्यातून वसंत मोरे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली। यावेळेस कोणत्याही परिस्थितीमध्ये जेव्हा मला वंचित बहुजन आघाडीने मला या ठिकाणी उमेदवारी जाहीर केली, त्याच दिवशी मी सांगतो या पुणे शहरातली किमान 1.5 लाख मतदान हे वसंत मोरेच्या सोबत आलेले आहे। वसंत मोरे यांच्या वंचितच्या प्रवेशामुळे मात्र महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांच्या समोरच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। अशातच मोरेंचं सोशल इंजिनिअरिंग चर्चेत आलंय। विचार बदलावे लागतील, रिस्क घ्यावी लागेल, नाही जमणार ते जमवावं लागेल, मार्ग बदलावा लागेल, तेव्हाच तुम्ही जे पाहिजे ते मिळू शकता, असं व्हॉट्सअप स्टेटस ठेवून वसंत मोरेंनी आपल्या पुढच्या हालचालींचा ट्रेलर दाखवलाय। मग विरोधकांनीही मोरेंचं आव्हान स्वीकारलंय। तर लोकशाहीमध्ये ज्याने त्याने उभं राहायचं त्याचा अधिकार आहे आणि त्या अधिकारात त्याने उभं राहावं हे माझं बी मत आहे। मी पहिल्या दिवसापासून म्हणतोय, पण येणारा काळ हा पुणेकरांचा असेल आणि पुणेकरांचा उमेदवार निवडून येईल आणि मी पुणेकर, मी रवी दंगेकर, हा पॅटर्न आम्ही पुण्यामध्ये चालवणार आहे। वसंत मोरेंच्या वंचितच्या तिकिटावर एंट्रीनं पुण्यात नेमका कुणाला फायदा होणार आणि कुणाला फटका बसणार या संदर्भात उत्सुकता आहे। सोशल मीडिया किंवा 15 वर्ष एक फायर ब्रँड म्हणून त्यांनी केलेलं काम, त्यामुळं वसंत मोरे सर्व दूर परिचित आहेत का, तर निश्चित आहेत। परंतु वंचितकडून घेतलेली उमेदवारी त्यांना तितकीशी म्हणजे वंचितचा जो बेस वोटर आहे तिथून तितकासा रिस्पॉन्स मिळेल याची शक्यता फारच कमी आहे। 2019च्या निवडणुकीत भाजपच्या गिरीश बापट आणि काँग्रेसच्या मोहन जोशी यांच्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर वंचितच्या अनिल जाधवांनी जवळपास 65,000 मतं घेतली होती। आता वसंत मोरेंची ताकद आणि वंचितची हक्काची मतं मिळवून करिश्मा घडवणार का हे पाहावं लागेल। काँग्रेसची जी मतदार आहेत ती वंचित बहुजन आघाडीकडे म्हणजेच वसंत मोरे यांना मतदान करतील आणि यामुळे मतांची विभागणी सुद्धा होऊ शकते। तर दुसरीकडे महायुतीचे उमेदवार असलेले मुरलीधर मोहोळ यांचं मतदान मात्र यामध्ये वाढू शकतं अशी सुद्धा शक्यता वर्तवली जाते। पण आगामी काळामध्ये मतदान जेव्हा पुणेकर करतील तेव्हा कुणाच्या पारड्यामध्ये जास्त मतदान करतात हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। कॅमेरामन सचिन चंदनशिवेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।